निसर्गाच्या कुशीत सुंदर वसलेल्या नाटे गावातील एका जंगलात आम्ही करवंद काढण्यासाठी निघालो. फोटोत बघितली असतील ना, आज प्रत्यक्ष बघूया. पक्ष्यांचा किलबिलाट, सुंदर निसर्ग आणि मध्येच दिसणारे वन्य प्राणी, अशा भागात आपण निघालो आणि बघता बघता येऊन देखील पोचलो. गाडी बाजूला लावली आणि गाडीतून उतरलो. सूर्याकडे पहा आणि घड्याळात किती वाजले याचा अंदाज लावा. हे बघा, ही आहेत कच्ची करवंद. प्रत्यक्ष झाडावर काही जणांनी पहिल्यांदा बघितली असतील. एकत्र कुटुंब पद्धती खूप कमी पाहायला मिळते, पण अजूनही आमच्या कोकणात ती आहे. देहभान विसरून आम्ही सगळे करवंद खाण्यात रंगलो. हे जी पांढरी फुलं दिसत आहेत ना, याचा खूप छान वास आहे. मी एक काढून गाडीत ठेवलं आणि येईपर्यंत त्याचा वास दुर्वळत होता. कोणाला किती करवंद मिळाली हे पाहूया. ही कच्ची जमा करत होती, तर ही पिकी. आमचं टार्गेट पूर्ण झालं. खूप करवंद मिळाली. जेवढी करवंद जमा केली तेवढीच करवंद आम्ही फस्तही केली. कातळात केलेलं हे सुंदर इमारतींचं नक्षीकाम मुंग्यांचं बरं का, ह्याचं श्रेय त्यांनाच द्यावं लागेल. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. संध्याकाळचे 6:45 वाजले होते. तरीही डोळ्यांना अतिशय छान दिसते. ही पहा, नाट्यातले आंबा व्यावसायिक मनोज ढाकरस यांची बाग. इथे लागलेले आंबे सुद्धा आपल्याला दिसतील. आमच्या कोकणकरांचं विशेष म्हणजे या आंब्याला कोणी हात सुद्धा लावत नाही. मेहनतीची जाण असल्याने चोरीचा उद्देश कुणाच्याच मनात येत नाही. मात्र वानरांपासून आंब्यांचे संरक्षण, शेतीचे संरक्षण करणे हे खूप मोठे चॅलेंज कोकणकरांना कायमच अनुभवावे लागते. अतिशय कठीण मार्गाने आपण महत्त्वाच्या डांबरी रस्त्याकडे आता निघण्याच्या प्रयत्नात परत निघालो. जाता जाता बाबांना करवंदाची काळी फोर भरलेली पुन्हा एक झाड दिसली आणि आम्ही थांबलो. लगबगीने गाडीतून उतरून आम्ही झाडाकडे गेलो. झाडावर खूप करवंद लागलेली आम्हाला दिसली. पुन्हा ताज्या टवटवीत करवंदांचा आम्ही तिथे आस्वाद घेतला. वरून काटेरी दिसणारी पण आतून आंबट गोड अशी ही करवंद खूप खाऊन झाली. आमच्या बाबांची काहीतरी शोध मोहीम सुरू आहे. विचारलं असता समजलं की गारगोटीचा दगड इथे ते शोधतायत. तीच गारगोटी जी अश्मयुगीन माणूस आग पेटवण्यासाठी वापरत असे. ही बघा. आता मात्र आम्ही
हेडलाईट चालू केले आणि परतीच्या प्रवासाला निघालो. 7 वाजले. अपेक्षा तर होतीच की कोणीतरी वन्य प्राणी आपल्याला पाहायला मिळेल. निसर्गातल्या सानिध्याचा हा आनंद आम्हा कोकणकरांना कायमच घेता येतो. निसर्ग टिकला तर ही मजा पुढच्या पिढ्यांनाही अनुभवता येईल. वरून कडक आणि आतून अतिशय मऊ अशा असणाऱ्या आमच्या कोकणी संस्कृतीचा आम्हाला म्हणूनच अभिमान आहे, कारण आम्ही आजपर्यंत हा निसर्ग जपला आहे. इथली संस्कृती, इथल्या परंपरा ह्या आम्ही आजतागायत अबाधित राखल्या आहेत. तुर्तास एवढंच. रस्ता संपला. पुन्हा भेटू. बघा, जमलं तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.